आई मला एक गोष्ट सांग, पोट्टी कशी पळाली? कशी पळाली? तू मोठी उजागर बनली होती ना त्या पोट्टीची. त्या पोट्टीसाठी तू माझ्यासोबत भांडे. तिच्यासाठी मी त्या 2 बायकोसोबत भांडलं. त्याने मला टकल्या-टुकल्या केलं. माझ्या बायकोसोबत तू भांडली त्या पोट्टीसाठी. त्या पोट्टीनं कोणता पाय काढला? आपल्या खानदानीची नाक कापली, नजर खाली केली, खाली पाय चला लागून राहिला. आता मला ती पळालीच्या पळाली कशी मला सांग. पूर्णपणे सांग ती कशी पळाली? सांग लवकर सांग. कशी पळाली म्हणजे बाप्पा कशी पळत असते? तिने बॅग गीत भरली असन, अशी तुरु 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 पायाने गेली असन, बाहेर निघताच तिने चप्पल घातली असन आणि एखादा तिचा जो आज ज्याच्यासोबत पळाली तो आला असन, तिच्या गाडीवर बसली असन आणि चालली गेली असन. दुसरं काय झालं असन? आई मी मजाकीची गोष्ट नाही करताय, सिरियस बोलताय आई मी. सिरियस बोलायला तुला काही वाटत नाही काय? थोडीफार जरी अक्कल लाज आहे का नाही आई तुले? एखादी आई असती रडत बसली असती, तू तर मस्त इथं हसी खुशीत दिसत आहे. सगळेजण सांगत आहे की तुझ्या आईला कसलाच गम नाही, तुझ्या आईला आनंद झाला म्हणून. का बरं तूच होय ना? तूच होय ना म्हणणारी? काय ते 1 महिना राहीन, 2 महिना राहीन एवढं सगळं तुला जर माहीत होतं, तर मग आधी का बरं नाही सांगितलं आम्हाला? हिच्या भावाला म्हणत होती ना तू, सुनीच्या भावाला, तुझ्या सुनीच्या भावाला तुला शोभते का असं? सासूबाई तेव्हा माझं खानदान काढलं होतं. आता आता बघा ना, पोटचं लेकरूच पळालं कसं वाटून राहिलं. नाही दुसऱ्याला म्हणायच्या अगदी दुसऱ्यावर उंगली उचलायच्या अगदी मी तेव्हाही म्हटलं की 4 उंगल्या आपल्याकडे राहते आणि 1 उंगली समोरच्याकडे राहते, म्हणून सर्वात जास्त वाईट आपण असतो आणि समोरचा कमी वाईट असते. समजलं काय? कुणावरही जरी आपण जेव्हा हात उचलतो ना त्याच्या आधी 100 वेळा विचार करावा की आपण हात कशासाठी उचलत आहे. समजलं काय? आता पाय ना सासूबाई, घेणं आहे का आपलं तुमचं नाक? तुम्हाला जरी साजरं वाटत असेल तर लोक साजरे नाही म्हणून पहिल्या नवऱ्याची जिंदगानी बरबाद केली ना, तर कुवाऱ्या पोराची जिंदगानी बरबाद केलेली ते वांडाय मोठी सांगून राहिली होती तर वहिनी म्हणे तुमची खानदानी तशीच आहे म्हणे. तेव्हा मला चुप केलं होतं ना. आता कहून तुमच्या खानदानी तर असा बाट नव्हता आणि आता कुठून आला? आता चांगलं वाटून राहिलं, लय साजरं वाटून राहिलं तुम्हाला आता. आवाय अवदसा चल तोंड वरती करून शिन्नारू नको तोंड आले. एका झापडीत उबडी तिबडी पडून जाशील. नवऱ्याचा नवऱ्याचा ऐकून नवरा बोंबलून राहिला मायवर म्हणून तू बोंबलून राहिली का? नवऱ्याचा सहारा घेऊ घेऊ तुला असं वाटते नवरा बोलते तर मी बोलतो? बोलासाठी रिकामी आहे मी, सस्ती आहे बोलासाठी कोणाला जो यांत मला बोलून द्या. चाल खानदानाचं नाव खराब नको करू. तुझे खानदान पहिलेपासून खराब आहे, माझ्या आताच झालं खराब. एखाद्याने खराब झालं तर काही नसते होत. हो आई पण तू तिच्यावर नजर कशी काय नाही ठेवली? सांग मला. काय रे बापा पोरा, नजर कशी काय नाही ठेवली म्हणजे 24 तास केले तर खिशात घेऊन काही घुमणार नाही मी, किंवा मग साडीच्या पल्लूले बाणांना इथे तिथं घुमन एवढी तर लहान तानी हाय नाही इथे. आता मला मी कशी मी मार्केटमध्ये गेली होती तर तेवढ्या उशिरात तिनं पाय काढला बापा आणि चालली गेली आणि पाटल्याच्या पोरासोबत पळाली म्हणते. मी म्हटलं बाई जाऊ दे म्हणलं, चांगल्या पोरासोबत पळाली ना म्हटलं तर पळू दे म्हटलं बापा. वाईट पोरासोबत पळाली असती तर मी रुसली असती, चांगल्या पोरासोबत पळाली तर पळाली. त्या पोराला ती पोरगी लय आवडे म्हणते, मग त्या पोराला आवडते म्हणते तर मग तिले जो प्रेम करते तो तिला घेऊन गेला. हे ज्याच्यावर प्रेम करे तो नाही घेऊन गेला ना, तिच्यावर जो प्रेम करे तो घेऊन गेला. म्हणून काही वांदा नाही, त्याच्यात गेला तर गेला, काही प्रॉब्लेम नाहीये. हो काय? काय आई गोष्ट करतो तू? काय गोष्ट करतो? गेलती का तिच्या मायच्या घरी? जरासं 2 गोष्टी समजून सांगितल्या पाटलीन बाईले का तुमच्या पोराला अक्कल नाही, माजलेपणा घी काही समजून सांगितलं का नाही सांगितलं म्हटलं? लोकायले काय म्हणता? आपल्या घरचं पाय ना, आपल्या घरचं खेटर असतं. आपल्या घरचं खेटर भलं सुद्धा आहे, लोकांच्या खेटराले म्हणता. पहिले आपल्या घराचा अंधार पहा मग त्याला जाऊन म्हणा का आपल्या घरातला जर वाघ चांगला असला तर लोकांच्या घरातला वाघ पाहिले खायला जावं लागते. तिथं अशीच म्हणणार आहे ना. आपल्याच घरातला कुत्र शेवटी इमानदार नाही निघालं त्यात दुसऱ्याच्या आईच्या कुत्र्याला म्हणा काय फायदा आहे? काय हो बाई, माया पोरीले कुत्र्याचं आणि याचं आणि त्याचं सारं नाव बोट ठेवून राहिली कहून? त्या भावानं पळून आणली होती तर तिला अशा रंगारंगाचे नाव ठेवले होते तुम्ही नाही? त्या भावाला तू असंच म्हटलं होतं कुत्र्या नाही? माया पोरीले कुत्र्या करून राहिली. तुले काय वाटून राहिलं? माया पोरीनं बाई पळून लग्न केलं. हो बाई माया पोरीनं पळून लग्न नाही केलं. माया पोरीनं गाडीवर बसली आणि गाडीवरून तिनं जाऊन तिकडे त्याच्यासोबत राहून राहिली. ते पळून जाऊन लग्न नाही केलं तिनं, गाडीवर जाऊन लग्न केलं. हो ना, तर मोठी शानपणा शिकून राहिली, शांत नवऱ्याच्या भागाकडून बोलून राहिली म्हणून जास्तच तराई करू राहिली. तू तर तराई कराले. हो माया भावानं पळून आणली होती तिले मी अशीच बोलो तिले मी. हो बापा बापा बापा, आपण लोकायले कसं नाव बोट ठेवतो कहून? सगळं विसरलो काय आपण? जैसे कर्म केले तैसे भोग आले, उपजले मेले ऐसे किती. ह्या हातावरची भाकर ह्याच हातावर येते. केलेले कर्म इथंच फेडायला लागते. म्हणून दुसऱ्याला नाव बोट ठेवून किंवा मग दुसऱ्याचं मन दुखून दुसऱ्याच्या बद्दल वाईट विचार करून ह्या दुनियात कोणाचं भलं होत नाही. तुम्ही जर म्हणा मी लय देव करतो आणि दुसऱ्याबद्दल वाईट विचार ठेवतो आणि दुसऱ्याचं तोंड पाहून बोलतो, त्यासोबत चांगलं वागत नाही, तर अस्तित्वात तुमचं चांगलं होत नाही. मग तिथे देवही काही करू शकत नाही. समजलं काय? म्हणून सांगतो का माणसाचा स्वभावच हा असा पाहिजे का दुसऱ्याचं मन नाही दुखवता आला पाहिजे, त्याच्या इकडून कोणाचा अपमान नाही झाला पाहिजे, असा माणसाचा मन पाहिजे. असं नाही लोभी नाही पाहिजे, फक्त आपल्या पुरतं पाहिलं बस निवांत राहिनं. लाभ लाभ लाभ.
सगळेचा विचार करा तर लोक तुमचा विचार करा तुमचं भलं होईल. दुसऱ्याचा जर वाईट विचार करा तर तुमचंही कधीच चांगलं होणार नाही. बस. हो ना, भविष्यवाणी पाहून आली का न तू? पंचांग पाहून आली, ब्राह्मणी नव्हे का नाही तू? आ मोठी सांगून राहिली विचार बदला, हे बदला ते बदला. व तुले बदलाचा विचार होऊन राहिला मायावाला. तुले बदलाचा विचार. कोणता तो दिवस होता, कोणती पौर्णिमा होती, कोणती काय राहते अजून अमावस्या होती, ज्याच्यामध्ये तुला आम्ही पाहायला आलतो. तू घुबड आमच्या घरात पाय ठेवून आली. तू आली तेव्हापासूनच मायापोरीच्या अंगात वाईट गुण उतरले, म्हणूनच ते पहिल्या नवऱ्याच्या घरून आली. आणि तू आली तेव्हाच ते पहिली पाय. तू आली आणि तू हेच गुण तिच्यात उतरले. मायापुरान तुला सुधरवलं, पण तुझ्या अंगातले जे गुण आहे मला सांगणार आहे का? तुझ्या अंगातले गुण तिच्या अंगात उतरले. म्हणजे तू बदमाश होती पहिले आणि तुझ्या चाना म्हणजे तू नाही पहिली, तू जर इथं झालं, पण तुझ्या अंगातले जे गुण होते ना बेकारवाले ते मायापुरीत उतरले. म्हणून ज्याच्यात एवढा सगळा म्हणजे काही असन गुन्हा तर तो तुझ्याच गुन्हा आहे. हे व माय आपण म्हणतो हे इले दुखणे होऊन राहिलं. मला असं वाटतं शार्ट झाली आहे. याची वायरिंग गिरिंग पुरी उद्ध्वस्त झाली. इले क्रॅक करायला लागते नटाना. पागल झाली आहे आता. हिच्यासोबत बोलून काही फायदा नाही. चला हे मी आड आहे. चला पागलपणा करू राहिली. काहीच्या काही कुठच्या कुठे बोलून राहिली. वा रे वा. हो ताई शांताबाई, हा काकू गिकू कसं झालं बाई? कसं झालं म्हटलं? माई सासू तर नुसतं मयच म्हणे बापा. आणि त्यातही अजून माई सासू काय म्हणे, बाई म्हणे तू जे गुन्हा आहे का नाही म्हणे, तू हे गुन्हा असेच होते म्हणे पहिले म्हणे, पण तुला चांगलं पोरग भेटलं का नाही म्हणे, तर त्याच्यासोबत तुझे जे वाईट गुन्हा होते ते नष्ट झाले म्हणे. आमच्या घरात पाय पडताच म्हणे तू यातले वाईट गुन्हा माया पोरीत घुसले म्हणे, म्हणून माई पोरगी पयाली म्हणे. पण पयाली तर पयाली जाऊ दे म्हणे, चांगल्या पोरासोबत पयाली म्हणे. काय माई सासू डोक्याला ताप येईल एक गोष्टी करते हो बापा. मला ते इतकं हसायचं इतकं हसा ते काय सांगू तुम्हाला. ते सासू बिचारी अगवच आहे व काही नाही. माय एवढी मोठी बाई आहे पण नुसतं चपल 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 कुकडचे कुकडे जे तोंडाला ते बघते. माय सांग बरं बाई काय करावं तिचं नाही. सांग तूच सांग काय करावं. अशी बाई आहे व ते काही कामाची बाई आहे का ते? कोण काही कामाची बाई नाही आहे ते. सांग ना माय सांग काय नाव ठेवलं होतं तुझ्या? प्रिया. प्रिया. अहो प्रिया बिचारे आम्हाला वाटलं नव्हतं बाई ते पोट्टी अशी करण म्हणून. ते पोट्टी आमच्यासोबत किती चांगली राय, देवा धर्माचा नाद लागला होता. आम्ही असं विचारही केलता. स्वतःच्या खयालात मध्ये विचार होता. तिला सांगितलं आम्हाला का मैत्रिणीचा मोबाईल आणला असन बाई. मैत्रिणीचा मोबाईल तिला मैत्रीण नाहीये तरी आम्ही विश्वास केला असन बाई कोणती मैत्रीण. आता असं वाटलं नाही बाई करण म्हणून. पण जाऊ दे माय आता पयाली तर त्याच्यात काही आपण करू नाही शकत. त्याच्यात तिची माय म्हणून आपल्यालाच म्हणून. आता तिच्या मतानं ते पयाली तर तिची माय आपल्याला काही दोष देणार नाहीये. अशी तिच्या मायले असं वाटत होतं का ह्या मायापुरीची चांगलंच नाही करत वांगलंच करते असं तिच्या मायले वाटे बापा. बरं झाली ना बापा ते पयाली तिच्या पायानं तर असो. नाही 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 बरोबर आहे तुमचं. काही यांच्या मध्ये मध्ये नाही पडायचं. मी घरची असून मीच मदत नाही पडते. हे काय म्हणे मला, चल म्हणे पाटलीन बाईच्याकडे जाऊ म्हणे आणि तिला दोन गोष्टी सुनावून येऊ. मीच म्हटलं त्यांना स्पष्ट तोंडावर म्हटलं, आपल्या घरचं कुत्र इमानदार नाही हा तर लोकांच्या इच्छा कुत्र्याला जाऊन तुम्ही काय म्हणता म्हटलं. आपल्या घरातला अंधार पहा म्हटलं, नंतर लोकांच्या घरातला अंधार पाहिजे असं स्पष्ट शब्दात म्हटलं मी त्या दोघा मायलेकाले. आता दोघं मायलेक गेले तिथं काय चबर चबर करते काय नाही राम जाणे काय करता. आपल्याही घरचं कुत्र तसंच तर तिथंही कुत्र तसंच. हे पयाली न थोय पयाली एक हातानं काही टाळी वाजत नाही तुम्हाला माहित आहे. बरं झालं म्हटलं, बरं झालं म्हटलं तसंच पाहिजे तिले. ते अहो हिच्या पुरीच्या घरात आणणार, हिची पोरगी बदमाश, तिचं पोरग बदमाश आणि हिची पोरगी लग्न होऊन आली आणि त्याच्यासोबत पहिले हिच्या पोरीला लाज वाटायला पाहिजे. आणि हे कशी उजागरीन तोंड घेऊन त्याला शिनाला मिनाल म्हणायला जाते. इले शोभते काय? अव जे काही म्हणायचं आहे त्या पोरीले म्हण, घरात रुसून बस. काही नाही काही नाही नुसतं हिजडत राहते दिवस भर. जशी काही जवान आहे ती सासू असं वाटते जवान आहे. नवरा त्या पोरीपेक्षा जास्त गेली नवरा करून देऊ वाटते मला कधी कधी. जाऊ दे ना हो माय प्रिया, काही ढंगाचे लोक नाही आहेत हे. ढंगाचे लोक असाले नाही तर काय हो काकू. माझं तर मागेच मन झालं होतं तुम्हाला म्हणायला की बघा तुम्ही सगळं काही करा पण हिच्या नादाला लग्न नका लागू, असं माझं तुम्हाला मन व्हायचं. पण असं वाटतं की जाऊ दे बाई कोणाचं चांगलं होतं सुद्धा कशाला त्यात मध्ये मध्ये पडाव. आणि बरं झालं की तुम्ही एखादा मुलगा आणला असता, होकार झाला असता, टिक्का लागला असता, साक्षीकरण झालं असतं किंवा मग लग्न झालं असतं नंतर पळाली असते बाई 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 पूर्ण दोष तुमच्यावर आला असता काकू. मग सगळ्यांनी तुम्हालाच म्हटलं असतं. मधातले लोक तुम्ही आहे ना, तुम्हालाच बोल झाला असता मग तुम्हाला बोल व्हायला. हो बाई प्रिया बरोबर आहे हो तेवालं. माई माई कोमलही म्हणे ना माय, हो म्हणे तुम्ही हिच्यासाठी करा ना म्हणे, हे जर पयाली फयाली तर सगळे दोष तुम्हाला देईन म्हणे. हेच काय तर उलिशिक पिंकी म्हणे. सगळ्या पोटेले समजते ना, समजते सर्वेले. आमची पिंकी बाई गाव घुमून येऊन, आमची कोमल गाव घुमून येऊन. मी माझ्या स्वतःच्या पोरीची गॅरंटी नाही घेत. स्वतःच्या पोरीची मी गॅरंटी नाही घेत म्हटलं. लोकांच्या पोरीची काय गॅरंटी घ्या. मी फक्त गॅरंटी पिंकीची माझ्या कोमलची घेतो. पुरं गाव घुमून येऊन पण अशी लफडेल कामं नाही करत.
माझ्या पोरीची मी जिम्मेदारी नाही घेत. माझी पोरगी लफडेलच निघते, पाय ना तुम्ही. नाही हो काकू, ते तुमच्या सानिध्यात राहते तर ते असे नाही करणार. तुम्ही तुमच्या मुलीला वाईट नका म्हणून घेऊ. होऊ शकते ती मनाने अशी विचित्र असेल पण स्वभावाने तशी नसेल. कुठे ना कुठे तर मान ठेवणारच ना ती तुमचा. तिला तुम्ही थोडं लोकांना जसं समजवायचा प्रयत्न करता, तुम्ही तसं तिला थोडंफार आईची ममता लावून थोडंफार समजवायचा प्रयत्न करा काकू. कारण कसं आहे ना, या दुनियामध्ये आई जितकं सांभाळून घेऊ शकते तितकं कोणी सांभाळून घेऊ नाही शकत. आणि आईचे बोलणे जेवढे तिच्या मनाला लागेल तेवढेच ते सुधरेल. काकू, तुम्ही तिला समजदारीने समजावून सांगा, खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगा. आणि दुनियाची प्रत्येक रीत रिवाज सांगा तिला, की कशानं काय होते, अशानं असं होते तसं होते, असं तिला समजावून सांगा काकू. आणि तुमच्याप्रमाणेच तिला संस्कारी बनवा काकू. तुमच्या घरूनच तिला संस्कारी बनवून पाठवा, म्हणजे पुढे चालून ते तुमच्यासारखी दया शांताबाई बनेल. म्हणजे कसं, प्रत्येकाची मदत जर केली, सगळ्यांचा विचार चांगले जर ठेवले तर आपलं पण चांगलं होते. आपण जर म्हटलं नाही बाई माझं चांगलं होऊ दे आणि त्यांचं वाईट होऊ दे, आमचे लेकरं चांगले दिसले पाहिजे, त्यांचे लेकरं वाईट दिसले पाहिजे, असा मतभेद नाही करायचा काकू. असं तिला समजावून सांगा. तेव्हा कुठे जाऊन तुमची मुलगी सुधारते, नक्की सुधारते. मला तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे का तुम्ही तिला सुधरवाल म्हणून. आता तू विश्वास देऊन राहिली बाई, तू विश्वास देऊन राहील तर मला लय साजरं वाटून राहिलं. तुला मला म्हणजे आत्मविश्वास दिला की मी माझ्या पोरीला सुधरवू शकतो म्हणून. प्रिया, तुला माझे कान खोलले आज. मी काय करू मला विचार येत होता, ते ऐकणे मुजऱ्या करे, पण आता खरंच वेळ आली आहे तिला बरोबर समजावून सांगण्याची. प्रिया, तू आली, एक गोष्ट चांगली झाली. पाहतो मी आता तिला कसं सुधरवायचं. तर तुझी गोष्ट बरोबर आहे, ती माझ्या मनाला लागली. मी ती गोष्ट करूनच पाहतो. सुधरली तर आपली, नाही सुधरली तर देवाची, बस. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. तर मित्रांनो, काल आणि परवाला व्हिडिओ नव्हता आला तर ते ऍपचं काहीतरी प्रॉब्लेम होता, त्यामुळे मला व्हिडिओ बनवणं शक्य नव्हतं झालं. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजचा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. आणि प्लीज माझ्या त्या एका चॅनलला सबस्क्राईब कराल, जे मी व्हिडिओच्या शेवटी येते जो व्हिडिओ, तो व्हिडिओ बघायचा आणि ते जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायचं, बस. ए पाटलीनबाई, काय मग तुमच्या पोरानं हे वाईट काम केलं. आमच्या पुरीले पडून घेऊन जाणं शोभलं नाही तुमच्या पोराले. शोभलं तर नाही त्याले, मग आम्ही नाही सांगितलं का ह्या पोट्टीचा हात धरणं पळून घेऊन जाय. असंही काही नव्हतं, त्याला पोरगी भेटून नाही राहिली होती. सगळ्या गोष्टी बरोबर होत्या. पाले धडाचं नाही असंही काही नव्हतं. पैशानं, गुणानं, दिसण्यानं सर्व गोष्टीनं बरोबर होता. तुमच्या पोरीने त्याचा हात धरून पळायला काय, आणि आमच्या पोरानं तुमच्या पोरीचा हात धरून पळायला काय. सगळ्यात वाईट परिस्थिती तुमचीच आहे. आणि खाल्ली पाजोगती नजर तुमचीच आहे. त्यात आता आम्ही काय करू शकतो. मी तर काही सांगितलं नव्हतं त्याला. हे पहा, तुम्हाला वाटत असन का तुमच्या जवळ लई संपत्ती आहे आणि आम्ही भिकार चोट आहे, तशातला काही भाग नाही आहे. आज तुमची आमची बराबरी तुम्ही नाही करू शकत, एवढ्या लेवलचा आमच्याजवळ पैसा आहे. म्हणून तुमची जे शान बादशाची तुम्ही दाखवत आहे, तुमचा जो एवढा मोठा बंगला, पैसा, तुम्हाला जर त्याचा घमंड असन तर त्या घमंडावर मी आताच सांगतो का माई बहीण भिकार चोट नव्हती, आम्ही घरचे लय लखपती होतो. जरूर ते पहिला नवरा करून घरी बसली असन तरी माझी पोरगी हिरोईन पेक्षा कमी नाही आहे. आमची पोरगी हिरोईन पेक्षा कमी नव्हती, समजलं काय. म्हणूनच तुमच्या पोराने घेऊन पळाली. आणि तुम्ही काही उजागरीच्या गोष्टी सांगू नका. आणि आम्ही मोठे सांगून राहिले, तुम्ही आम्ही सांगितलं नाही, असं नाही तसं नाही. मग तुमच्या तुमच्या जवळ एवढा पैसा असून काय कामाचा, जेव्हा लेकरच तुमच्या मनाचे नसन, जेव्हा लेकरच तुमच्या आदेशानुसार चालत नसन, तर मग काय कामाचा पैसा. काही घमंड करून काही फायदा नाही. कोण करते घमंड, नाही कोण करते म्हटलं. आम्ही पैसा आहे तर घरात दाबू दाबू पैसा नाही ठेवत. आणि घमंड शो कधीच नाही करत आम्ही. ते तुमचं वय, आताच सांगत आहे तुम्ही तोंडानं. आमची लायकी आमची म्हणजे तुम्ही बराबरी नाही करू शकत म्हणून. आम्ही बराबरीची गोष्टच नाही केली. आम्ही बराबरीची गोष्ट नाही केली म्हटलं, समजलं काय तुम्हाला. अजून हे समजून घ्या. आमची बराबरी कोणी करू शकत नाही या गावात, अजून असा पैदाच नाही झाला. जर आम्ही शो ऑफ केला तर सांगून राहिली मी. मोठे तोंड उच्च करून गोष्टी सांगून राहिले. 40-50 हजार रुपये नोकरीवर तुम्हाला भेटते का नाही भेटते, तर आमचं महिन्याचं 5 ते 6 लाखाचं पॅकेज आहे. म्हणजे महिना येते घरात तेवढा. कसा आहे ते, काय येते, कुठून येते, एवढं डिटेल मी सांगू नाही शकत, समजलं काय. म्हणून त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलूच नका. लायकी माहिती दुसऱ्याची काढूच नका. आम्ही तुम्हाला भिकारी म्हटलं नाही. तुमच्यासोबत आम्हाला काही सोयरा जोडायचा नव्हता. जे काही तुम्ही आमची लायकी करू शकता काय, बराबरी करू शकता काय, ह्या गोष्टी झाल्याच नाही. म्हणून त्याच्याबद्दल तुम्ही निवांत राहा, निश्चित राहा. राहिली गोष्ट आमची पोरं आमच्या आदेशानुसार चालायची नाही चालायची, तर विचार करा. जेव्हा आमच्या पोरानं आमची नाही ऐकली, तुमच्या पोरीसाठी त्यांना तिचा हात पकडला आणि बाहेर गावले राहिले गेला आम्हाला सोडून. विचार करा मग तुमच्या पोरीचा तो किती विचार करत असन. आजकाल अशी पोरं नाही राहत. त्यांना भेटली असती चांगली, त्यानं काय तिच्यासोबत तेवढं रिलेशनशिप ठेवलं असतं, नंतर दुसरी पण पोरगी भेटली असती. विचार आम्ही ह्या करून राहिलो का नाही बा, त्या पोरीवर त्याचं लय प्रेम असन म्हणून त्या पोरीसोबत त्यानं लग्न केलं. आम्ही हा विचार करून राहिलो, तुम्ही सरळ आमच्या घराकडे येऊन राहिले बोलाले. तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे, शर्मा वाटायला पाहिजे. आम्ही तुमच्या घरापर्यंत आले पाहिजे. पडती बाजू तुमची आहे, नवरा करून बसली तुमची पोरगी होती. आणि लग्न झालेली पोरगी आमच्या पोराच्या गायत पडली, कुवाऱ्या पोराच्या. तरी पण आम्ही काही बोलायला येऊन नाही राहिलो, तुम्ही सरळ चालले आमच्या घरी. काही विचार नाही, काही नाही.
बरं मग तुमचं म्हणणं काय आहे? नाही म्हणणं काय आहे तुमचं? आमच्या पोरीला ठेवता काय? आता तसा विचार तर नव्हता तुमच्या पोरीला ठेवायचा. आता तिथे जाऊन भेट घेट घ्यायची आहे. पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट गिपोर्ट द्यायचा आहे. पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट गिपोर्ट दिल्यावर काय होते काय नाही आता माहित पडते. आम्ही पोराच्या समोर नाही जात. आम्हाला पोरग प्रिय आहे आणि कोणाच्या लेकबाईचं भलं हो आम्ही हा विचार करतो. तुमच्यासारखं नाहीये. तुमच्या पोराला लाज वाटली काय हे वाटलं काय अरे बा एका हातानं टाळी वाजत नाही. गलती दोघाची आहे. गलती माझ्याच पोराची नाही आहे. म्हणून कसं आहे ना आपल्या घरातला अंधार पाव लोकांच्या घरातला नाही. म्हणून पहिले तुम्ही तुमचा विचार करा नंतर मग आम्हाला विचार करायला भाग पडा समजलं काय अहो बाई तू माया पोरीले सून म्हणून स्वीकारशील का व माया पोरीले मस्त 7 जन्माची वडाची पूजा गिजा करायला लावजो मस्त आहे बो माय पोरगी पाळे मस्त आहे गुणाले मस्त आहे सर्व कामं करते करून घे ना माया पोरीले सून काय होते व स्वीकारून घे ना नाहीतरी ते पयाली नाहीतरी ते पयाली व बापा काय होते व एखादी लग्नाची आणली तर कोणाचं भलं केल्यानं काही कमी होत असते का माय पाटलीन बाई हो 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 मला तर असं वाटते का तुमच्या पोरीले तुम्ही ना जबरदस्तीनं पयवलं माया पोरासोबत तुमच्या चारित्र्यावरूनच असं वाटते का तुम्हाला फक्त पैशाच्या लोभी आहे तुम्ही आणि पैशाच्या लोभापायीच तुम्ही तुमच्या पोरीले माया पोराच्या हातात धरून पाठवलं मला तर असंच वाटते असा लोभ काही कामाचा नाही आहे काही कामाचा असा लोभ नाही आहे म्हटलं नाही नाही बापा कोणाचं लेकरू कोणाला जड असते काय आज तुमचं पोरग नसतं भेटलं तुमचं पोरग तर वयच करत दिसते जरा असं तोंडाना तसा पाहिला म्हणणार आता तरी आम्ही आमची पोरगी अजूनही नाजूक दिसते आणि काय तिला 1756 पोरं भेटले असते चांगले भेटले असते असं नाही आजकाल जमायची रीत चालू आहे कुवारे पोरं दुसरपणी पोरगी करून राहिले अशातला भागणे नाही करून राहिले म्हणून समजलं काय पाटलीन बाई अहो दुनिया काही करू ना मला दुनियाशी काही घेणं देणं नाहीये मी स्वतःच्या मस्तीनं चालणारी बाई आहे दुनियाच्या मस्तीनं चालणारी बाई नाही आहे मी जे मला तुम्ही लोकांच्या किंवा मग दुनियाची रीत सांगून राहिले दुनियाची रीत जे असेल ते माझी जी परंपरा आहे ते काय मी चुकवत होती नाही काय आता माहित पडेल बा आता पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट देतो आता काय होते काय नाही माहित पडते मग नाही काय कायले पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट न फिपोर्ट द्यावं लागते आजकाल पोरीचा जमाना आहे बाई त्या रिपोर्ट देऊन काही फायदा होणार नाही ते जर म्हणन हा मी याच्यासोबत करतो लग्न तो म्हणून मी इले ठेवायला तयार आहे तर तू त्यात काहीच नाही करू शकत तिले घरी आणून तू वास करू शकतो कुत्र्यासारखी पण ते पण जास्त नाही कारण की पोरीचा जेवढा काय म्हणते पोरीचा जेवढा सरकारकडे नियम किंवा मग आजकाल सगळं काही म्हणजे लेडीज फर्स्ट आहे तर पोरीनं जर एखादी केस केली तर लवकरच लागते पोरीने जर रिपोर्ट दिला तर लवकरच घेते तर अपमानाचा किंवा छळ जर तू तिचा करशील तर छळाची केस ते लावून तुला फसवू शकते म्हणून कोणत्याही लेकीबाईचा छळ करण्या अगोदर तुला विचार करायला लागेल म्हणून मी काय म्हणतो बाई चांगल्या रीतीने वागव तिले आणि चांगल्या रीतीने त्या घराची सून बनवून राहू दे बस एवढंच मी बोलायला आली बाकी मला काही बोलायचं नाही आहे बाकी तू पाहत बस चालले बेश्रम मनाचे अजून तोंड उच्च करून बोलाले पोट्ट्यानं बोलायला जागा नाही ठेवली बोलायला जागा ठेवाले नाही तर काय तिचं बरोबरच आहे ना सारं काही पोरीचंच नियम चालते नाही जिथे तिथं काय करावं बाबा काय करावं सारे इकून तिकून फोन येऊन राहिले कसं केलं व कधी पयाला व कोणाला सांगायची लाजही वाटते बाबा लाज वाटायली बरं झालं पोरगी बारगी नाही आपल्याला ह्या पोट्ट्यांसारा फसूनच टाकलं असतं नाही तर वांड आहे बकरी चबर भल्ली करते वय झाली पण सोय नाही झाली नुसतं पुरा बैलच आहे बोलायला लावते मला एवढा तो माणूस इथे येऊन बोलून राहिला चबर करून राहिला जरा माणसाला 2 शब्द समजून नाही सांगत बसली आहे तिथं मस्त ऐकत बसाले